गोंदिया जिल्ह्यात अक्षरशः विधानसभेची निवडणुकीकरता वारे वाहतात. त्याच पार्श्वभूमीवर हेमंत भाऊ पटले आपल्या सोबत विधायक सुद्धा राहिलेले आहेत. त्यांच्याशी थेट आपण बातचीत करणार आहोत. काय सांगाल हेमंत भाऊ, येणाऱ्या काळामध्ये विधानसभेची निवडणूक लागणार आहे. गोंदिया जिल्ह्यामध्ये वारे वाहतात. तिरोडा, गोरेगाव, काय असेल इथली भूमिका? भारतीय जनता पक्षाच्या वतीनं संपूर्ण गोंदिया जिल्ह्याच्या चारही उमेदवार निवडून यावं यासाठी सगळे नेते आणि कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत. मी तिरोडा आणि गोरेगाव विधानसभा क्षेत्रामध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीने एक उमेदवारी मागितली आहे. मी याच्या अगोदर 2004 ते 2005 पर्यंत गोरेगाव विधानसभा क्षेत्राच्या नेतृत्व केला. त्यानंतर काही लोक आपल्या पक्षातून बाहेर गेले होते आणि ते पुनश्च या पक्षामध्ये आले आणि त्यांचं पुनर्वसन करायचे आहे असे वरिष्ठांनी सांगून 2009ला मला उमेदवारी दिली नाही. पण ज्यांना उमेदवारी दिली त्यांना प्रचंड बहुमताने निवडून यावं यासाठी मी सातत्याने काम केलं. त्यानंतर त्यांनी सांगितलं की हेमंत भाऊ, आता तुम्हाला संघटनेच्या कामामध्ये राहायचे आहे आणि गोंदिया जिल्हा भारतीय जनता पक्षाच्या वतीने मजबूत करायचे असल्यामुळे आम्ही तुम्हाला जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून आम्ही घोषित करतो. आणि त्या अनुषंगानं भारतीय जनता पक्षाने प्रदेशाच्या वतीने जी माझ्याकडे जबाबदारी मिळाली आणि मी जिल्हा अध्यक्ष राहिलो, त्या काळामध्ये पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि पुनश्च 2014ची निवडणूक ही भारतीय जनता पक्षाच्या ह्याच्यावर निवडून सगळे लोक आले आणि हमखासपणे आपण जिल्हा परिषदही आपली भारतीय जनता पक्षाची केली. 8 मध्ये 5 जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य हे भारतीय जनता पक्षाचे केले आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये 4 विधानसभामधून 3 विधानसभा हे भारतीय जनता पक्षाचे निवडून आले. त्यासाठी संघटनेच्या दृष्टिकोनातून मी चांगलं काम केलेलं आहे आणि मला विश्वासही आहे आणि परमेश्वराने सुद्धा मला माझ्या प्रयत्नाला यश दिलेलं आहे. एवढे वर्षापासून आपण भाजपचे काम करत आहात, पक्षाचे काम करत आहात. आता नुकतेच आमदार आहेत विजयजी राहंडाले, त्यामध्ये आपल्याला तिकीट मिळणार काय पक्षातर्फे? काय सांग? भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्राची सरकार बसवण्यासाठी एक तंतोतंत एक सीटची आवश्यकता आहे, एक आमदाराची आवश्यकता आहे. आणि भारतीय जनता पक्षामध्ये जर निवडून येत नसेल तर तिकीट बदलली जाते. असं काही परफेक्ट त्यांना द्यावं किंवा आपण देऊ नये असं काही नियम राहत नाही. भारतीय जनता पक्षाच्या वतीने सगळे सर्वे होतात आणि सर्वेमध्ये जो A+ कार्यकर्ता राहिला त्या कार्यकर्त्याला उमेदवारी मिळते. आपण कुठल्या क्षेत्रातून निवडणुकी लढण्यासाठी इच्छुक आहात? मी तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्रातून उमेदवारी मागितलेली आहे. मी याच्या अगोदर 2004 पर्यंत गोरेगाव विधानसभाचा नेतृत्व मी केला आणि त्या काळामध्ये तिरोडा विधानसभामध्ये आपले आमदार नव्हते. पालक आमदार म्हणून भारतीय जनता पक्षाच्या वतीने मी तिरोडामध्ये सुद्धा काम केलेलं आहे आणि पक्षाने सुद्धा संघटनेच्या दृष्टिकोनातून 2दा मला जिल्ह्याची अध्यक्षाची संधी दिली. त्या कारणामुळे मी भारतीय जनता पार्टीला संघटन मजबूत व्हावं यासाठी मी चांगला प्रयत्न केला. परमेश्वराने यश सुद्धा दिलेलं आहे आणि त्यानंतर प्रदेशामध्ये उपाध्यक्षाची कामगिरी मला दिली आणि ते सुद्धा मी पूर्ण केलेलं आहे. तर म्हणून माझी इच्छा सुद्धा झाली की आता यावेळेस आपण एकदा तिरोडा विधानसभाचं नेतृत्व करण्यासाठी भारतीय जनता पक्षाला उमेदवारी मागावी आणि मी वरिष्ठांशी सगळी चर्चा करून विनंती सुद्धा केलेली आहे. प्रमुख कार्यकर्त्यांनाही सांगितलेलं आहे की मी आता यावेळेस उमेदवारी मागितलेली आहे. पक्ष जो निर्णय देईल त्यासोबत आपण राहू अशा प्रकारचा त्यांना मी सगळ्यांना विनंती केलेली आहे. शेवटचा प्रश्न भाऊ, आता सध्या महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना चालू आहे. आपल्या सरकारने ती योजना सुरू केलेली आहे. विरोधक टोले लावत असतात की सर आहे, काय सांगाल यावर? विरोधी पक्षाकडे काही एजेंडा आता राहिलेला नाही. त्यांना महाराष्ट्राची सत्ता चालवता येत नाही. आपल्याला माहीत असेल 2021च्या निवडणुकीमध्ये आपल्यासोबत ज्यांनी सोबत निवडणूक लढली ते बाहेर गेले आणि उद्धव ठाकरे या राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि मुख्यमंत्री असताना त्यांनी आपले मुख्यमंत्री सडक योजनाचा हाई नियोजन बंद केला. बोनस यांनी सांगितलं की भारतीय जनता पक्षाच्या काळामध्ये 500 रुपये आपण बोनस देत होतो, आपण 700 रुपये बोनस देऊ आणि 700 रुपये म्हणून डिक्लेअर केलं. पण त्यांना सरकार चालवताना निधी उपलब्ध करता येत नाही. डिक्लेअर केल्यानंतर 3 महिन्याच्या नंतर
एक किस्त दिली, 2 किस्तीमध्ये त्यांनी बोनस दिले. एक किस्त त्यांनी 3 महिन्यानंतर दिली, दुसरी किस्त 3 महिन्याच्या नंतर दिली. भारतीय जनता पक्षामध्ये ज्या पद्धतीने आपली सरकार बसली आणि देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री झाले आणि पुनश्च शेतकऱ्याला त्याने घोषणा केली की आपण यांना सरसकट यांच्या खात्यामध्ये आपण बोनसचे पैसे देऊ, आणि ज्या दिवस डिक्लेअर केले त्याच्या 8 दिवसाच्या नंतर त्यांच्या खात्यामध्ये पैसे आले. प्रति हेक्टर 20,000च्या मानाने आपण 40,000 रुपये शेतकऱ्याला देत आहोत. म्हणजे भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता असो, नेता असो, त्यांनी पाळलेला शब्द हा 100% पूर्ण करतात. यांना जर माहीत नसेल तर मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये त्यांनी जावं आणि तिथे सर्वे करावा. मध्य प्रदेशमध्ये लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून सगळ्यांना आता पैसे मिळत आहेत. छत्तीसगडमध्ये पैसे मिळत आहेत. आता त्यांनी एक विरोधीवाल्याने सांगितलं की याच्याकडे पैसे कुठून आहेत. आमच्या महाराष्ट्राचे वित्तमंत्री अजितदादा यांनी डिक्लेअर केलं की आम्ही पैशाचं नियोजन केलेलं आहे आणि नियोजनाच्या माध्यमातून आम्ही डिक्लेअर केलेलं आहे, देणार आहोत. किती महिलांना याचा लाभ मिळू शकणार आहे? आता पूर्ण टेंटेटिव्ह आकडा माझ्याकडे नाही आहे. आता सगळे फॉर्म भरणे सुरू आहे. ऑगस्टपर्यंत आपण फॉर्म भरू शकतो, 25 ऑगस्टपर्यंत अशी त्यांना संधी दिलेली आहे. आता सगळे झाले. आताही जरी फॉर्ममध्ये पण जुलैच्या 1 तारखेपासून त्यांना पैसे मिळणार आहे. काय सांगेल भाऊ, जर पक्षाने आपल्याला तिकीट दिली तर आपला अजेंडा काय असणार? कशा प्रकारे आपल्या निवडणुकीला समोर जाणार? आपली नागरिकांसाठी काय भूमिका असणार? पक्षाने मला उमेदवारी दिली आणि जनतेचा आणि मतदाराचा आशीर्वाद माझ्या पाठीशी राहिला आणि नेतृत्व करण्याची संधी जर मला मिळाली. मुख्यतः हा देश शेतकऱ्यांचा देश आहे आणि महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती मजबूत व्हावी हा भारतीय जनता पक्षाचा एजंट आहे. आणि त्या एजंटाच्या माध्यमातून मी तिरोडा विधानसभामध्ये क्षेत्रामध्ये सुद्धा सिंचाईची व्यवस्था आपण 100% पूर्ण करण्याच्या संबंधात आपण प्रयत्न करू. दुसरा विषय असा आहे की आमच्या इथे एज्युकेशनचा दर्जा थोडा कमी प्रमाणात आहे आणि कालांतरामध्ये जे येणारे नवयुवक आहेत त्यांच्या एज्युकेशनचा दर्जा, शिक्षणाचा दर्जा हा चांगला व्हावा, म्हणजे शिक्षणाकडेही आपला जास्त लक्ष देण्याची आवश्यकता आहे. त्या पद्धतीने मी देणार आहोत आणि स्वास्थ्याच्या माध्यमातून जनतेला सरकारच्या वतीनं त्यांचं स्वास्थ्य चांगलं राहावं, चांगली सेवा मिळावी या पद्धतीने यांच्याकडे सुद्धा माझं लक्ष राहणार आहे. त्याच प्रकारे रोड रस्ते हे चांगल्या प्रकारे सुरसुळीत राहील आणि आपला विधानसभा सुजलाम सुफलाम होईल या पद्धतीचा माझा एजेंडा आहे आणि त्या एजेंडावर मी पालन करणार. हेमंत भाऊ पटले यांनी थेट सांगितले आहे की जर पक्षाने निवडणुकीकरिता तिकीट दिली तर भाजपचं नेतृत्व करणार आणि जनतेला न्यायाशीत लढून देणार आहे आणि त्याचबरोबर विकासाचाही मुद्दा ठेवून विकासाच्या करिता सतत लढत राहणार असंही थेट त्यांनी सांगितलेले आहे. न्यूज प्रभात मीडियासह सरोज कावडे, गोंदिया.